नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की ईश्वरी शेवटी आता त्या पत्रकाराला धमकी देत असते. श्रीकांतचा नंबर मिळवलेला आहे आणि तो कुठेही गेला तरी मी त्याला शोधून काढणार. आता ईश्वरी मनोमन ठरवत असते आणि इकडे आपण पाहतो वल्लरीला खूपच टेन्शन येतं, कारण 50 लाख कुठून जमा करायचे हे तिला समजत नसतं आणि काही केलं तरी ते जमा करावेच लागणार असतात. त्यानंतर ईश्वरीची आई रडत असते आणि ईश्वरी तिला समजवते की श्रीकांत किती दिवस लपून बसणार आहे, त्याला इंदुरी झटका दाखवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तर इकडे अर्णव हा ईश्वरीला फोन करत असतो आणि अर्णव ईश्वरीला म्हणतो की त्याच्या विरोधात तुझ्याकडे काही पुरावे नाहीत. तर ईश्वरी म्हणते, हे बघा सर, ते मिळवण्यासाठी मी धडपड करत आहे आणि हे बघा सर, माझ्या आईच्या खोट्या बदनामीचा सवाल नाही, तर आपलं नातं हे पुढे नेण्यासाठी आता जे पुरावे आहेत ना ते पुढे कसे न्यायचे ते सुद्धा सगळं काही ठरवणार आहे. तर तेव्हा मात्र अर्णव हा शांत बसतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीला श्रीकांत विरुद्ध पुरावे सापडणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.